रेस्टॉरंटसारखा स्मोकी फ्लेवर असलेला हा दाल तडका आणि त्यासोबतचा हा जिरा राईस तुम्ही ही रेसिपी पाहून जर एकदा बनवलं ना, ओ माय गॉड, घरातील सगळे विचारतील की तू कोणत्या रेस्टॉरंटमधून मागवला. आणि हो, खरंच सांगते, खूप छान स्मोकी फ्लेवरमध्ये हा दाल तडका झालेला आहे आणि जिरा राईससुद्धा तेवढाच कमाल झालेला आहे. या दाल तडक्याची चव इतकी नेक्स्ट लेवलला असणार आहे की तुम्हाला हा दाल तडका वारंवार बनवून खावासा वाटणार आहे. त्यासोबत जिरा राईस देखील तेवढाच कमाल झालेला आहे बरं का. आणि हो, पटकन वेळ न घालवता पण रेसिपीला सुरुवात करूया, कारण इथून पुढे तुम्हाला मिळणार आहे वर्षातील 365 दिवस एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता अशाच खूप साऱ्या रेस्टॉरंटच्या रेसिपी. त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. हाय, हॅलो, नमस्कार. मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. रेस्टॉरंट स्पेशल आज आपण दाल तडका आणि जिरा राईस अगदी स्मोकी फ्लेवरमध्ये, त्याचबरोबर परफेक्ट सिक्रेट टिप्स जाणून घेऊन कशा पद्धतीने करायचा ते पाहूया. त्यासाठी या ठिकाणी 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे. तुम्हाला या ठिकाणी मूग डाळीऐवजी तुरीची डाळ घ्यायची असेल तरी देखील घेऊ शकता. 1 वाटी मूग डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ आणि पाव वाटी या ठिकाणी हरभरा डाळ घेतलेली आहे. या ठिकाणी मी 3 डाळींचा वापर केला आहे. तुम्हाला 3 डाळीऐवजी 4 डाळींचा वापर करायचा असेल तरी देखील तुम्ही करू शकता. 3ही पाण्याने आपण सर्व डाळी छान अशा स्वच्छ धुवून घेणार आहोत. आता घरगुती आपण ज्यावेळेस मूग डाळीचा वापर करत आहोत, परंतु रेस्टॉरंटमध्ये मूग डाळीऐवजी तुरीच्या डाळीचा वापर केलेला असतो. ही एक महत्त्वाची टिप्स आहे. त्यानंतर सर्व डाळी आपण कुकरमध्ये टाकूया. त्यामध्ये टाकायचं पाणी आणि या ठिकाणी हळद आणि 1 हिरवी मिरची टाकून ही डाळ आपल्याला मध्यम आचेवर 2 शिट्ट्या करून व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. तोपर्यंत डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण राईस कुक करणार आहोत. या ठिकाणी त्यासाठी घेतलेला आहे बासमती तांदूळ. 1 वाटीच्या मापाने आपण साधारणतः 1.5 वाटी एवढा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही घरातील कोणतीही वाटी घेऊ शकता. ज्या पद्धतीने डाळी आपण 3 पाण्याने स्वच्छ धुतल्या, त्याच पद्धतीने आपल्याला तांदूळ देखील छान असा 2 ते 3 पाण्याने हाताने छान असा चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा. तोपर्यंत आपण कढईमध्ये खूप सारं पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. तांदूळ या ठिकाणी छान स्वच्छ धुवून झालेला आहे. पाणी देखील छान असं गरम झालेलं आहे. पाणी उकळल्यानंतर मी गॅस कमी केलेला होता. आता यामध्ये टाकूया अर्धा लिंबूचा रस. त्याचबरोबर या ठिकाणी टाकणार आहोत या चवीनुसार मीठ. साधारणतः पोहे खाण्याचा आपण 1.5 चमचा एवढं मीठ या ठिकाणी टाकणार आहोत. या स्टेजला आपण गॅस केलेला आहे मोठा आणि लगेचच हा जो राईस स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो सर्व तांदूळ आपल्याला यामध्ये टाकायचा. तुम्ही पाहू शकता, सुरुवातीला 4 मिनिटानंतर आपण तांदूळ चेक करूया. तांदूळ आपण चेक केल्यानंतर थोडासा कडक वाटत आहे, म्हणजे आपला तांदूळ छान असा फुगलेला नाही, व्यवस्थित शिजलेला देखील नाही. त्याचबरोबर या ठिकाणी 7 मिनिटानंतर आपण हा तांदूळ चेक केल्यानंतर परफेक्ट या ठिकाणी आपल्याला जिरा राईससाठीचा तांदूळ शिजलेला आहे. अशा पद्धतीने छिद्र असलेली कोणतीही एखादी चाळण घ्यायची, त्यावर छान असा हा तांदूळ पसरवून ठेवायचा, जेणेकरून त्यामधील एक्स्ट्राचं वॉटर सगळं निघून जाईल आणि तांदूळ देखील तेवढाच थंड झालेला असणं खूप महत्त्वाचं आहे. तांदूळ थंड करण्यासाठी ठेवला तोपर्यंत आपली डाळ देखील छान अशी शिजलेली आहे. आता यामधील आपण हिरवी मिरची काढून घेतलेली आहे. डाळ छान अशी या ठिकाणी फेटून घ्यायची. आता रेस्टॉरंटमध्ये जेव्हा ही डाळ फेटून घेतली जाते त्यावेळेस ती खूप जास्तही बारीक केली जात नाही, हलकीशी दरदरीत ठेवली जाते. या ठिकाणी आपण पॅनमध्ये फोडणी देणार आहोत. त्यासाठी तूप छान गरम करून घेतलं. त्यामध्ये जिरे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. त्याचबरोबर सर्व जिन्नस आपल्याला छान अशा मध्यम आचेवर व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या. त्यानंतर स्मोकी फ्लेवर देण्यासाठी आपल्याला पॅनचाच वापर करायचा आहे, जेणेकरून व्यवस्थित असा स्मोकी फ्लेवर आपल्याला देता येईल. 1 सुकी मिरची टाकली, 1 पिकलेला छान असा टोमॅटो आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे. त्यानंतर सर्व जिन्नस आपण व्यवस्थित अशा परतवून घेतल्यानंतर यामध्ये टाकलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर देखील व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली. त्यानंतर टाकूया अद्रक लसूण पेस्ट. तुम्हाला हवं तर सेपरेट टाकायची असेल अद्रकची पेस्ट आणि लसूणची पेस्ट तरी देखील टाकू शकता. अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर थोडंसं आपण पाणी टाकलेलं आहे, 2 ते 3 चमचे पोहे खाण्याचे, जेणेकरून टोमॅटो आपला छान असा मॅश होईल. त्याचबरोबर अशा पद्धतीने छान असा स्मोकी फ्लेवर रेस्टॉरंटमध्ये दिला जातो. हेच एक रेस्टॉरंटचं सिक्रेट आहे, जेणेकरून ज्या सिक्रेटमुळे आपली घरगुती बनवलेली डाळ आणि रेस्टॉरंटची डाळच्या चवीचा खूप सारा फरक असतो. आता यामध्ये टाकूया छान अशी हळद. त्यानंतर टाकणार आहोत आपण या ठिकाणी 1 चमचा गरम मसाला.
छान असा आपण यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे. आता यामध्ये जी फेटून घेतलेली डाळ आहे ती डाळ टाकायची. त्यानंतर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण टाकूया पाणी. खूप जास्त ही पातळ ठेवायची नाही, कारण रेस्टॉरंटमध्ये जी डाळ असते ती थोडीशी घट्टसरच असते. हे पहा, अशा पद्धतीची दाटसर कन्सिस्टन्सी असलेली आपली ही डाळ या ठिकाणी शिजवण्यासाठी आपण ठेवलेली आहे. तुम्ही पाहू शकता, तुम्हाला जर थोडीशी तिखट आवडत असेल तर तुम्ही लाल मिर्च पावडरचा देखील यामध्ये अगोदर वापर करू शकता. आता यामध्ये टाकूया चवीनुसार 1 चमचा मीठ. छान असं मीठ या ठिकाणी मिक्स करून घेतल्यानंतर रेस्टॉरंट स्टाईलने छान असा आपण यावर तडका देणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी तूप छान गरम करून घेतलं, त्यामध्ये टाकलेले आहे जिरे. त्याचबरोबर या ठिकाणी थोडीशी लाल मिर्च पावडर मी या तुपाच्या फोडणीमध्ये टाकणार आहे. तुम्ही हवं तर अगोदर टाकली तर तुम्हाला या स्टेजला थोडीशी सुकी सगट मिरची टाकायची असेल तरी देखील टाकू शकता, किंवा तुम्हाला यामध्ये मोहरी वगैरे तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं असेल तर टाकू शकता. छान खमंग तुपाची फोडणी आपण यावर दिलेली आहे. सर्वात शेवटी टाकूया यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लगेचच हा दाल तडका आपल्याला छान असा झाकून ठेवायचा आहे. या ठिकाणी रेस्टॉरंट स्टाईलने आपला हा दाल तडका बनवून तयार झालेला आहे. खूप छान असा स्मोकी फ्लेवर दिल्यामुळे अगदी भन्नाट असा सुगंध याचा पसरलेला आहे. आता आपला राईस देखील छान असा थंड झालेला आहे. लगेचच आपण जिरा राईस करायला घेऊया. जिरा राईस करण्यासाठी या ठिकाणी घेतलेली आहे लोखंडी कढई. त्यामध्ये टाकलेलं आहे खूप सारं तूप. तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे जिरं टाकताना पोहे खाण्याची 2 चमचे एवढं जिरं टाकलेलं आहे. गॅस केलेला आहे कमी. आता लगेचच आपण सर्व राईस यामध्ये टाकणार आहोत. राईस टाकून झालेला आहे. आता लगेचच आपण हा जिऱ्यामध्ये राईस सर्व मिक्स करूया. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर. त्याचबरोबर यामध्ये अगदी चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं. खूप जास्त मीठ टाकायचं नाही, कारण मिठामध्ये आपण अगोदर हा भात शिजवलेला असतो, परंतु फक्त पाव चमचा एवढं मीठ टाकायचं, जेणेकरून छान अशी टेस्ट येते. आणि तुम्ही पाहू शकता, भाताची शितं अजिबातही तुटलेली नाही. छान मोकळा असा आपला हा जिरा राईस या ठिकाणी बनवून तयार झाला आहे. आपली डाळ देखील तयार झालेली आहे, जिरा राईस देखील तयार होत आलेला आहे. लगेचच आपण गरमागरम जिरा राईस आणि डाळ तडका या डिशमध्ये सर्व करूया. आता या ठिकाणी पाहूया काही महत्त्वाच्या टिप्स. तुम्हाला या ठिकाणी जिरा राईससाठीचा जो तांदूळ शिजवून घ्यायचा आहे, त्यासाठी तुम्हाला खूप जास्त वेळा हलवायचं नाही, जेणेकरून भाताची शितं तुटणार नाही. त्याचबरोबर डाळीला छान असा स्मोकी फ्लेवर देता यावा, यासाठी लोखंडी पॅनचा वापर करा, जेणेकरून आपल्याला पॅनची जी मूठ आहे ती हाताने छान अशी धरून व्यवस्थित असा त्याला धूर देता येईल. सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करा, म्हणजे तुमचा डाळ तडका अशाच पद्धतीचा खूप छान असा स्मोकी फ्लेवरचा होईल. आणि हो, रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका. अशाच भरपूर टिप्स आहेत. न चुकता दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला नक्कीच फॉलो करा. त्यासाठी या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव दिलेलं आहे त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजेच दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन येईल. त्याचबरोबर रेस्टॉरंटच्या आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. दाल तडका आणि जिरा राईस आपला रेस्टॉरंट स्टाईलने तयार झालेला आहे. वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता नवीन रेसिपीसोबत.